एकच ग्लास पाणी ठेवायचं हा. चालू एक ग्लास म्हणजे किती मोठा ग्लास घ्यायचा आपला स्टीलचा ग्लास राहतो ना साईज कशी दाखवला ग्लास कसं काय एवढा असं 2 या करायचे त्याचे 2 हे करायचे हा एवढा पाणी एक तांब्या पाणी लागतो ना हा 2 ग्लास मध्ये करायचे का हा 2 ग्लास मध्ये एक आज भिजा टाकला ना उद्या घ्यायचा आणि एक मंगळवारी टाकायचा बुधवारी म्हणजे एक याच्यामध्ये एक शुक्रवारी आणि एक मंगळवारी हा बरोबर ना एक वापरायचा म्हणजे एका हप्त्यामध्ये पूर्ण वापरायचं हा पूर्ण अर्धे करायचे मला ग्लासचा मला आकार दाखवा आणि हे किती आहेत अजून पुढे 4 आहे 4 आहेत टोटल 4 पुरे आहेत हा 4 आहे 4 हप्ते करायचे हा मग आता हे प्लास्टर असंच राहू दे ना इथे केले ते हा राऊंड हे 8 तारखेला काढणार आहेत हा हे 8 तारखेला ना डॉक्टरांनी बोलवलं ते काढणार आहेत हा हा पुन्हा एक्सरे काढतील हा हा जर एक्सरे काढले तर किंवा त्याच्यामध्ये जॉईंट नाही झालं तर पुन्हा तसंच ठेवतील ते हा बरोबर ना नाही प्लास्टर राऊंड द्या नाही आता हे कसं आता याला भरपूर टाइम झाला ना तर डॉक्टरनी मला लास्ट 8 तारीख दिलेली आहे 8 तारखेला जर ते जॉईंट झालं ना तर ते बोलतात की मग प्लास्टर काढायचा काढायचा तर जॉईंट नाही झालं तर मग तसंच ठेवतील ते हा ठेवतील ना बरोबर ना हा परत मग हे त्यांना सांगणार नाही मी सांगू ना त्यांना हे डॉक्टरांना नाही सांगला तरी काय नाही चालेल ना का बरं आयुर्वेदिक औषध आणलंय हा हार्मोनीचा औषध हो बरोबर ते डॉक्टरांना माहिती आहे हा माहित असेल बरोबर आता देत आहे का प्यायला आता नाही आता वरून वरून आता खाली उतरवायचा याला लावायचं नाही ना नाही लावायचा हातातच घ्यायचं ना उतरवायचं आणि काय करायचं? हाताचा असं असं उतरवायचं आणि काय करायचं टाकून घ्यायचं बाहेर टाकायचं किती वेळा उतरवायचं एकच टाइम एकच टाइम ना पूर्ण घ्यायचं नाही सकाळी बघते करताना हा आणि मला ग्लासचा आकार दाखवा ग्लास किती मोठा घ्यायचा शूटिंग चालू आहे विसरून ते काय करायला लागते बरोबर उतरून ना बाजूला कुठे टाकून ठेवायचं हा आणि फेकायचं ना दिसणार नाही पाहिजे असं कोणाला हे किती पुरी पितात काय काय येवत नाही ना एवढा टाकायचं एवढा ग्लास एक आज घ्यायचा नंतर तो राहिलेला तो बुधवारी मंगळवारी भिजत टाकायचा हा मंगळवारी करा याच्यामध्ये लिहिलंय ना तुम्ही बरोबर किती झाले याचे 200 ओके आणि काय वहीच खात असेल ना ते त्याच्यामध्ये लिहिलंय तेवढं सगळं काही नको खाऊ ना हा नाही वहीच खातातले गावठी कोंबड्या चालेल बोकडचा चालेल बोकड आता मी शेलार आहे तर बोकड चालत तर मेंढ्या चालू शकतो मेंढा नाही खायचा बोकड कसं आम्ही शेलार आमचे देव असतात ना तर आम्ही ते बकऱ्याचं खात नाही मग गावठी कोंबडी चालेल गावठी कोंबडी चालेल कोंबडा हा कोंबडा चालेल ओके अजून मच्छी वगैरे नको ना हा म्हशी शिंगाळा बांगडा हेच नाही खायचं शिंगाला आणि बांगडा सोडून दुसरं काय पण खायचं हा मग काही आणि दुसरं ते बटाटा वगैरे काय दिले ते बटाटे वांगी ते तोवर बन ठेवा जिथपर्यंत येणे होती आणि मी काय बोलतो जॉईन झाल्यावर नंतर गाडी चालू शकतो का जॉईन जेव्हा होईल ना औषधाने वगैरे बाईक लगेच चालू शकतो का बाईक हा मग चालेल ना चालेल ना झाला बरोबर येऊ आम्ही नंतर एखाद महिने किंवा व्हिजिट झाली ना तर तुम्हाला हे करून घेऊ फरक पडला पाहिजे कारण तुमचे भरपूर नाव ऐकले आम्ही हा हे घ्या 200 रुपये मग पाया पडतो बाबा तुमची नको नको नाही असू दे थांबा भरपूर लांबून आलोय काय जवळ करा बस बंद कर एक फोटो घेतोय बाबा